औरंगजेबासारख्या एका नालायक राजानं, एका शासकानं हे मंदिर त्या ठिकाणी तोडून टाकलं होतं. खरं म्हणजे अशी परिस्थिती होती की छोट्याशा जागेत लपून त्या ठिकाणी पूजा करावी लागायची. तिथे घाटाचं पुनर्निर्माण, मंदिराचं पुनर्निर्माण हे अहिल्या देवींनी केलं. आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीचं पुनरुज्जीवन करणाऱ्या या अहिल्या माता आहेत, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. संपूर्ण भारतामध्ये हिंदू धर्माची प्रतीक असलेली ही जेवढी मंदिरं होती, जेवढे घाट होते, जेवढी पुण्यस्थळं होती, त्याच्या पुनर्निर्माणाचं काम हे अहिल्या देवींनी त्या ठिकाणी केलं. आणि पुन्हा एकदा नव्याने आपला धर्म आणि आपली संस्कृती जिवंत करण्याचं काम हे या ठिकाणी अहिल्या देवींनी केलं. आणि म्हणूनच आज ज्यावेळी आम्ही ज्योतिर्लिंगांना जाऊन त्याचं दर्शन घेतो, त्यावेळी अहिल्या मातेचे आभार मानले पाहिजेत की त्यांच्यामुळे आज या स्वरूपामध्ये आम्हाला ही ज्योतिर्लिंग पाहायला मिळत आहेत.